मला काही सहकार्यांनी असं सांगितलं की काही ठिकाणी कुणाचं रेस्टॉरंट असेल, ते रेस्टॉरंट अविभक्त समाजाच्या व्यक्तीचं असेल तर क आणि ज समाजाची व्यक्तीच्या रेस्टॉरंटमध्ये जात नाही, हे जर खरं असेल तर हे चिंताजनक आहे. ही स्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्यासाठी आमच्या सगळ्या सारख्यांनी अधिक लक्ष दिलं पाहिजे. उद्या निवडणुका, उद्या विधिमंडळ संसदेचं अधिवेशन वगैरे संपल्यावर या प्रकारचा सुसंवाद साधायला अधिक प्रयत्न करावे लागतील. व्यक्तिगत माझा एक अनुभव असा आहे की मी नामांतराचा निर्णय ज्यावेळी घेतला त्यावेळेला हा निर्णय मी विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांनाही द्यावी लागली. त्या माझ्या लक्षात माझी चूक आली की माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. आणि त्याच्यानंतर मी स्वतः बाकीचा कार्यक्रम थांबवला आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वतः गेलो, विद्यार्थ्यांशी बोललो, सुसंवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष 2 वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला होता, त्या निर्णयाला लोकांनी सहमती दाखवली.